और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। चंद्रशेखर बावनकुळे डोक्यावर पडलेला आहे। एक तर लग्गेबाजीने झालेलं मंत्रिपद, कुठल्याही प्रकारचे विषय कळत नाहीत, उचलली जीभ लावली टाळाला। नरेंद्र मोदीचा किचन मास्टर असलेला हा माणूस फक्त आणि फक्त चाटुगिरी करून मंत्रिपदावर आहे। या माणसाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। शेतकरी 6 लाख शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्यात, रोजही आत्महत्या होत आहेत। या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांना नौटंकी वाटत असतील तर याचा मेंदू सरकारने तपासावा। जर याचा मेंदू सरकार तपासत नसेल तर प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या पद्धतीने याचा मेंदू तपासेल। कारण की शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचं काम नेहमीच भारतीय जनता पार्टीचे मंत्री करत आहेत। या सर्व मंत्र्यांना माझी विनंती आहे, आपण सुधरा, नसता जिथं दिसाल तिथं कपडे फाटेपर्यंत तुम्हाला शेतकरी आणि प्रहारचा कार्यकर्ता मारेल। याही पुढे जर तुमचे वक्तव्य जर असे शेतकऱ्याच्या विरोधात यायला लागले तर तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल। सन्मान्य बच्चू कडू सारखा माणूस जर पायाला 4-4 इंचाचे खड्डे पडेपर्यंत पदयात्रा काढत असेल, 8-8, 9 दिवस उपोषण करत असेल, एक दिवस उपाशी राहून बघा, तुम्हाला देव दिसतील। त्या माणसाची तुम्हाला नौटंकी दिसते। एक तर तुमच्याने काही करणं होत नाही। एखादा पक्षाचा नेता असेल किंवा एखादा शेतकरी नेता असेल, जर शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी काम करतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही काड्या करायचं काम करता। तुमचा मेंदू तुम्ही तपासून घ्या, नसता भारतीय जनता पार्टीला तपासायला पाठवा, नाहीतर आम्ही तुमचे नडे धरून तुम्हाला मेडिकल बोर्डामध्ये पाठवून तुमचे मेंदू तपासून घेऊ। ज्या पद्धतीचं त्या ग्रामसेवकाला झापण्यात आलं, त्या पाठीमागचं काय कारण असेल, जर ते कारण योग्य असेल तर ह्या पद्धतीने दादागिरी टाईप झापणं अत्यंत चुकीचं होतं। तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही त्या संबंधित